आपल्या ग्वागर तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गट असे एकूण 15 उमेदवारी अर्ज आज आम्ही सर्वजण दाखल करतो. त्यापैकी 14 जिल्हा परिषद 4 जिल्हा परिषद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढत आहोत. एक जिल्हा परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावरती आम्ही लढतो आणि 10 पंचायत समिती गण ते आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती आम्ही लढतो. त्यामध्ये आम्ही पडवे जिल्हा परिषद गटातनं आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिनजी बाईत यांना आम्ही जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर पाचेरी सडा या गणातनं शशिकला मोरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या चिन्हावरती लढत आहेत. त्याचबरोबर त्याच गटातल्या दुसऱ्या गणामधून आमचे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्रजी आंबेकर हे देखील पंचायत समितीला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी रिंगणात आहेत. दुसरा गट म्हणजे बाजूचाच गट वेळणेश्वर जिल्हा परिषद गट, त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या सिद्धी संतोष रामगडे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर वेळणेश्वर गणामध्ये आमचे युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सचिन जाधव हे त्या ठिकाणी उमेदवार आहेत पंचायत समितीचे. त्याचबरोबर त्याच गटाच्या दुसऱ्या म्हणजे कोटुळक पंचायत समिती गणामध्ये आमच्या काताळकर मॅडम विनया काताळकर या त्या ठिकाणी पंचायत समिती ज्योत्स्ना काताळकर त्या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवार आहेत. त्याचबरोबर बाजूच्या कोंड जिल्हा परिषद गटामध्ये मानसी घाणेकर हे आमच्या पक्षाच्या चिन्हावरती लढत आहेत. आमचे मुंबईचे संपर्क प्रमुख महेश गोवळकर हे कोंड कारूळ पंचायत समिती गणातनं त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याचबरोबर बाजूच्या गणातून साक्षी शेखर चव्हाण या देखील आमच्या पक्षाच्या चिन्हावरती लढत आहेत. शृंगारतळी जिल्हा परिषद गटामधून मनसेचे ग्वागर संपर्क प्रमुख प्रमोदजी गांधी हे जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आहेत. आणि शृंगारतळी गणामधून माजी सरपंच तळीचे संजयजी पवार हे आमच्या पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि दुसऱ्या तळवली गणामधून आमच्या वडदगावचे सरपंच संदीप धनावडे हे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याचबरोबर अंजनवेल जिल्हा परिषद गटामधून मी स्वतः दुसऱ्यांदा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. आणि त्याचबरोबर अजगोली पंचायत समिती गणाचे उमेदवार त्या उर्वी उमेश खैर या रिंगणात आहेत. आणि त्याचबरोबर नवानगरमधून प्राजक्ता जांभारकर आमच्या अंजनवेल पंचायत समिती गणाच्या उमेदवारांनी आम्ही तिघंही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी लढतो. काय आव्हान होतं नसतंच ते कमी का जास्त आणि कशा प्रकारचा हा भाग नंतरचा, परंतु प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हानच घेऊन येतं. त्यामुळे कोणत्याही आव्हानाकडे डोळेझाक न करता आणि कोणत्याही प्रकारे गाफील न राहता प्रचारात उतरणं हेच या ठिकाणी निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण करणार आहोत. आणि त्याचबरोबर मगाशी आपण विचारलं खेडमध्ये आणि चिपळूण मंडणगड दापोली तर त्या भागात देखील पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या गणातनं त्या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत. कोणते मुद्दे घेऊन 17 साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेला उभा राहिलो, मी निवडून आलो. माझ्या सुदैवाने मी जिल्ह्याचा विरोधी पक्ष नेता झालो, मी त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य झालो आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष देखील झालो. आणि म्हणून त्या वेगवेगळ्या मिळालेल्या संधीमध्ये ज्या संधी मला मिळाली त्याच्यामध्ये मी विकास कामं करून जी शिकवण माझे वडील आणि या ग्वागर विधानसभा मतदारसंघाचे नेते आमदार शिवसेना नेते आदरणीय भास्करराव जाधव साहेब यांनी जी शिकवण आम्हाला दिली त्याप्रमाणे विकास कामं करूनच लोकांना जिंकायचं. आणि म्हणून आम्ही केलेली विकास असेल, त्याचबरोबर दिवस रात्र लोकांच्या अडीनडीमध्ये अडचणीमध्ये आम्ही धावून गेलेलो आहोत. मीच एकटा गेलो अशातला काय भाग नाही, तर त्यांचे सर्वच आम्ही सहकारी हे धावून गेलेलो आहोत. आणि त्यामुळे हेच सगळे विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी जनतेसमोर जाऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.